नमस्कार भावांनो, आज आहे आपला ऑप्शन ट्रेडिंग चॅलेंजचा डे 14. तर खूप दिवसानंतर आज मी सेन्सेक्समध्ये ट्रेड करणार आहे. तर बघूया आज मला सेन्सेक्स प्रॉफिट देणार आहे की लॉस देणार आहे. दोघंही कंडिशनमध्ये तुम्हाला शिकायला नक्की भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तर चला जाऊया आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. तर इथे आपण आलेलो आहे आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. जस्ट आज म्हटलं सेटअपवरती ट्रेड करावी. आज थोडा कामचा लोड कमी होता. त्यामुळे मला जस्ट एवढ्या दिवसानंतर सेटअप ओपन केला ना, मग ते लोड व्हायला वेळ लागून गेला. त्यामुळे भरपूर वेळ होऊन गेला. ऑलमोस्ट 9:30 वाजत आले. प्लस मी थोडं ऑफिसच्या कामानिमित्ताने बी सिग्नेचर वगैरे घ्यायला थोडं बाहेर गेलो होतो. ऑलमोस्ट जो एक प्रकारचा जो माझा एनालिसिस होती मार्केट एकदम प्रॉपर त्याच्या ब्रेकडाउन त्याच्या डाउन साइडला दिलेलं आहे. एक जी पॉज कलरची कॅन्डलसुद्धा आपल्याला दिसायला भेटली होती. आपल्याला इथे प्रॉपर एंट्री भेटली असती. जस्ट मी इथे बघा, इथे प्रॉपर एंट्री आपल्याला भेटली असती दोघं साइडला. ओके चाललाय आता डाउन साइडला. इथे जस्ट इथे एक पुलबॅक बी आला होता छोटासा. त्या पुलबॅकला आपण एंट्री केली पाहिजे होती. जस्ट सेन्सेक्समध्ये ट्राय चालू आहे 130 आणि इथे चालू आहे 307ला. स्टॉप लॉस लावायला जागा बघत आहे मी. स्टॉप लॉस लावायला जागा भेटत नाही चांगली. सेन्सेक्समध्ये ट्रेड करण्याचं लॉजिक तेच की आज निफ्टीमध्ये पहिला वीक आहे म्हणजे पहिला दिवस आहे आपला. त्याच्यामध्ये आपल्याला एवढा पॉइंट्स भेटतं नाही भेटतं. त्यामुळे समजा इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. समजा 100 पॉइंट्स मी समजा सेन्सेक्समध्ये घेतले, म्हणजे 100 क्वांटिटी तर फक्त ₹20चा एस-एल बसेल आणि सेन्सेक्समध्ये ₹20चा एस-एल इझिली हिट होऊ शकतो. बघू शकता तुम्ही सेलिंग किती भारी सेलिंग आहे आज. टार्गेट सेन्सेक्समध्येच ट्राय करतो मी. वेट करतोय कोणाला रिकमेंडेशन नाही. फक्त मी माझी एनालिसिस शेअर करत आहे. इथे मी अजून कोणतीच एंट्री प्लॅन केलेली नाही बघू शकता. कारण समजा जो निफ्टी आहे, निफ्टी ऑलमोस्ट 24,000च्या जवळपास आहे. ऑलमोस्ट इथे त्याला सपोर्ट-बिपोर्ट भेटू शकतो आणि जस्ट मार्केटसुद्धा जो सेन्सेक्स आहे 77,000च्या जवळपास ट्रेड करतोय. म्हणजे एक प्रकारचं तिथे त्याला रेझिस्टन्स म्हणजे सपोर्ट भेटू शकतो. त्यामुळे वेट करतोय मी. इथे सेन्सेक्स ट्राय करतो मी 100 क्वांटिटी प्लॅन करतो जस्ट याच्या ब्रेकआउटवरती 320च्या वरती आणि जो माझा स्टॉप लॉस राहील तो 300चा राहणार आहे. 319 ओके. चला इथे सेन्सेक्स मी बाय केलं आणि त्याचा स्टॉप लॉस मी लगेच लावून देतोय. जस्ट 2200 ₹2,000चा एस-एल राहणार आहे यामध्ये. वेट करूया आता. आता ट्रेडचं लॉजिक तेच होतं माझं, की मार्केट एक प्रकारचं पडतंय. त्या बेसिसवरती आपण एंट्री प्लॅन केली आहे. फक्त एंट्री खूप लेट भेटली. जस्ट ह्या पुलबॅकला कुठे आपल्याला एंट्री भेटली असती. पण मग काही प्रॉब्लेम नाही. 2च एंट्री प्लॅन करणार आहे मी. पहिली एंट्री सेन्सेक्सला केली. दुसरी एंट्री बघूया आपण निफ्टीमध्ये किंवा मग सेन्सेक्सलाच आपण ट्राय करूया. इथे 1 मिनिटाचा कॅन्डल लावलेली आहे आणि इथे 5 मिनिटाची कॅन्डल आहे. जस्ट हा पुलबॅकसाठी नको यायला. पुलबॅकसाठी आला त्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस आहे तो हिट होऊन जाईल. इथे सुद्धा मी 5 मिनिट्सची टाईम फ्रेमची कॅन्डल लावून दिलेली आहे. बघू शकता मार्केट किती स्ट्रेच झालेला आहे तुमचा. एक ऑलमोस्ट स्ट्रेच आहे. ऑलमोस्ट या पुलबॅकला आपल्याला एंट्री भेटली असती ना 260-70ला इझिली आपला जो 1:2चा टार्गेट आहे इझिली आपल्याला हिट झाला असता. इथे पुलबॅकला आला म्हणजे आपला एस-एल कन्फर्म आहे. वेट करूया बरं. नेमकं जॉबचं तेच आहे, जॉबची लोड वगैरे त्यामुळे सेटअपला ट्रेड करायला जमत नाही. सकाळी-सकाळी सुद्धा तेच की मॉर्निंगला जाऊन आलो थोडेफार ऑफिसची कामं होते त्या निमित्ताने. आता परत काही लोकं म्हणतील तुम्ही तर सेन्सेक्सचा प्लॅन केला नाही पाहिजे होता. मान्य आहे पण आता निफ्टीचा आज वीकचा पहिला दिवस आहे त्यामुळे एवढं मोमेंटम त्यामध्ये वाटत नाही मला. आता जी आपली 1,00,000ची सीरीज होती त्यामध्ये मी प्लॅन रोज आपण सेटअपवरती ट्रेड केलं. सेटअपवरती ट्रेड करण्याचा एक फायदा पण असतो भावांनो. कारण कसं मोबाईल आपल्या हातात राहत नाही. आपण एकदम रूल्स प्रॉपर फॉलो करतो. आपल्याला माहिती आहे आपलं सिस्टम बंद करून आपल्याला आपल्या कामाला निघायचं हे जस्ट आता मोबाईलमुळे बी आपले ट्रेडिंगवरती इफेक्ट पडत असेल. ऑलमोस्ट प्लॅन तर समजा ही एक प्रकारची ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईनचा लोपर्यंत आपण टार्गेट घेऊन चालू शकतो. फक्त मी माझ्यासाठी सांगत आहे, कोणाला रिकमेंडेशन नाही. आणि ऑलरेडी एवढ्या स्ट्रेचमध्ये थोडाफार एखादा पुलबॅक येऊ शकतो. वेट करूया जे होतं ते. मी माझे रिस्क टू रिवॉर्डला फॉलो करतो. फक्त एवढंच आहे, की ॲटलीस्ट आपण 2चा लॉस देतोय एका सिंगल ट्रेडमध्ये. पण मग समजा ज्या दिवशी आपण 2 ट्रेड प्लॅन केले. जसे मी काल 2 ट्रेड प्लॅन केले आणि 2 ट्रेडमध्ये माझे 2-2चे एस-एल गेले. जो फायनल लॉस माझा 4चा झाला आणि समजा मी 1 ट्रेड प्लॅन करतो, तेव्हा 4चा प्रॉफिट आला. म्हणजे हे इथेच मॅनेज होऊन जातं. त्यामुळे काहीतरी चेंज करायचं आहे आणि तेच की मी माझा पॅटर्न आयडेंटिफाय करण्याचा ट्राय करतोय, की एक्झॅक्ट मला कोणत्या पॅटर्नने ट्रेड करायची ते.
बघू शकता स्पाइक तुम्ही सेन्सेक्समध्ये किती मोठी स्पाइक आली. निफ्टी जो आहे आय थिंक 24 ओके बघू शकता 24,000 च्या जवळपास आहे. तिथूनच मार्केट तुमचा स्पाइक घेतंय. ओके ₹1200-1300 प्रॉफिट आपल्याला रनिंग दिसतोय. यामध्ये चला मी लाँग आणि ग्रीन लावून देतो. लई दिवसानंतर आपण सेटअपवरती ट्रेड करतोय. तिथे लाँग आणि ग्रीनचा चार्ट आपण लावून देऊया. आपला 40 पॉइंटचा टार्गेट राहणार आहे आणि आपण जो एस-एल आहे तो आपण 20 पॉइंटचा एस-एल लावलेला आहे. फक्त एस-एल कमी देण्याचा ट्राय करायचं आहे बिकॉज काल अल्मोस्ट समजा मी 40चं फंड ठेवतोय. जे-बी-वरचं कॅपिटल झालं मी विथड्रॉ करतो फक्त 40 ठेवतो. तर काल अल्मोस्ट ₹4,800 मला लॉस गेला. त्यामध्ये जो माझा फंड आहे तो 35,000 पर्यंत उरलेला आहे. 35,500 काहीतरी समथिंग उरला आहे आणि आज समजा परत 4,000 एस-एल गेले, तर अल्मोस्ट जो माझा फंड आहे तो 30-31 पर्यंतच उरणार आहे. ओके ₹500-600 आपल्याला प्रॉफिट अँड लॉस जो आहे तो म्हणजे एक प्रकारची ट्रेड आपली कॉस्ट टू कॉस्ट आहे. वेट करूया. 4,000 पेक्षा थोडे एक्स्ट्रा घेण्याची आपण ट्राय करूया. समजा ट्रेड आपल्या प्रॉफिटला आली तर. लॉसला गेली तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला 2चा लॉस देऊन आपल्याला बाहेर निघायचं आहे. सेन्सेक्सची मूव्हमेंट जास्त करून तर मला एवढं जजमेंट जमत नाही भावांनो. जस्ट मला चांगलं आठवतं, जेव्हा मी ग्रोमध्ये स्कॅल्पिंग करायचो. एक दिवशी अल्मोस्ट तेच की 65 ते ₹60,000 बी लॉस मला सेन्सेक्समुळे झालेला आहे. जस्ट 3 वाजत होते. ती स्टोरी अजून जास्त कधी शेअर केलेली नाही मी. अल्मोस्ट 3 वाजत होते आणि तेच की मी एक्सपायरीला बाय मिस्टेक ते आउट ऑफ द मनीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलो आणि होप लावून ठेवली की मार्केट समजा एक्झाम्पल पडणार आहे. मग मी पुट घेतले. मार्केट पडतच नाही. आणि समजा पडला बी, पण मग प्रीमियम वाढत नाही आणि अल्मोस्ट ते बी 3 वाजेचा जवळपास. म्हणजे जिथे प्रीमियममध्ये थिटा डिके सगळ्यात जास्त असतो, तिथे मी त्या मिस्टेक केलेला आहे. या ट्रेडचा काय रिझल्ट आहे बघूया. जास्त काही नाही 365 पर्यंतचा आपला टार्गेट आहे. तिथे आपल्याला 1:2 भेटणार आहे. निफ्टी अल्मोस्ट 24,000 अजून होल्ड करते. निफ्टी एकदाची स्लोली डाउन साइड जायला लागली, तर ही ट्रेड मला प्रॉफिट देईल. जस्ट ही एक प्रकारची काय म्हणतात पॉज कॅन्डल बनली. अपसाइडला लिक्विडिटी घेतलेली आहे. ही 56, 54, 55 सेकंद समथिंग बाकी आहे. ही इथे कुठेतरी क्लोज दिली तर मग काही प्रॉब्लेम नाही मला या ट्रेडमध्ये. बघूया बरं काय होतं ते. आय थिंक मला तर तेच वाटतं. आय थिंक डाउन साइडला ई-एम-ए. ही ट्रेड ई-एम-एपर्यंत येईल. ई-एम-एला रेझिस्टन्स घेऊन मग ही ट्रेड अपसाइड जाईल म्हणजे एक प्रकारचा सपोर्ट घेऊन. तर प्रोबॅबिलिटी एस-एल वाढवायची बी इच्छा वाटते, की समजा 2 ट्रेड करण्यापेक्षा एकच ट्रेड करावी. त्यामध्ये जो एस-एल आहे थोडा वाढवून द्यावा आणि 2 ट्रेड करण्यापेक्षा 1 ट्रेड प्लॅन करावी. जमलं तर तसं करू का काय? पण मग समजा 4चा एस-एल दिला तर 8चा आपल्याला टार्गेट घ्यावा लागेल. चला तेच प्लॅन करतोय मी. चला आपण एकच एंट्री प्लॅन करावी. ह्यामध्ये मी 4चा एस-एल आहे तो 4चा एस-एल लावून देतो. एकच एंट्री आपण प्लॅन करू. एक तर 4चा एस-एल, एक तर 8,000चा आपण टार्गेट घेऊन चालूया. परत लोकं सांगतील तुम्ही तुमचा रिस्क टू रिवॉर्ड चांगल्या पद्धतीने मॅनेज करत नाही. सिंपल आहे माझा व्ह्यू अजून पण बेरिशच आहे. फक्त माझा प्रोबॅबिलिटी मला तीच वाटतं, की आय थिंक इथपर्यंत हा तुमचा ई-एम-ए, ई-एम-एला रिजेक्शन घ्यायला मार्केट जाऊ शकतं आणि तिथून हा रिव्हर्स वगैरे फिरू शकतो. त्या पॉइंटने मी माझा जो समजा 2 ट्रेड अशा बी करायचे. माझा व्ह्यू बेरिशच आहे. मग मी इथे 40 पॉइंटचा एस-एल लावलेला आहे आणि 80 पॉइंटचा आपण टार्गेट लावलेला आहे. आता 80 पॉइंट भेटणं प्रोबॅबिलिटी बघूया तसं आपण ट्रेडला ट्रेलिंग करण्याचा ट्राय करूया. समजा मार्केट आपल्या साईडला मूव्हमेंट करतंय तर मी ट्रेल करेल आणि फक्त एवढं आहे जे माझं एवढंच एक प्लॅन आहे, की मिनिमम 4,000 घेण्याचं मी ट्राय करेल. 4 पेक्षा मी कमी प्रॉफिट घेणार नाही. ओके ₹2,500 आपल्याला प्रॉफिट दिसतोय. एक प्रकारचा पुलबॅकच होता तो आणि आता इथे एस-एल आहे. आय थिंक तो थोडाफार आपण छोटा करण्याचा ट्राय करूया कुठेतरी. वेट करूया. 4 तर घेण्याचा आपण ट्राय तर करूच. 4 पेक्षा तर कमी नाही घेणार आपण आणि ह्या ट्रेडमध्ये जो एस-एल आहे, एस-एल छोटा करावा लागेल मला. जस्ट इथे लिक्विडिटी नको घ्यायला. जस्ट बघू शकता ही कॅन्डल एक प्रकारची लो ब्रेक केला आहे आणि तिथून तुम्हाला स्पाइक दिसत असेल. मग ही एक प्रकारची लिक्विडिटी घेऊन डाउन साइड बी जाऊ शकतो. प्रोबॅबिलिटी सांगत आहे मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी काम करते. परत लोकं म्हणतील तुम्ही नाही का काल बी भरपूर कमेंट आल्या, की लोकं सांगता ना, की तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड घेताय नाही का. मला वाटलं काल 2 का 3 कमेंट मला अशा आल्या, की तुम्ही फक्त मला वाटलं अशा व्ह्यूवरती ट्रेड घेता. मी इथे बी तेच सांगतो, की मला वाटलं पडू शकतं. त्या बेसिसवरती मी Telegramला सुद्धा अपडेट केलं होतं. जो निफ्टी आहे तुम्ही बघू शकता 24,017च्या जवळपास ट्रेड करतंय. निफ्टी त्याच्या 24,000च्या लेव्हलला ब्रेक केलं तर सेन्सेक्स सुद्धा चांगल्या पद्धतीने डाउन साइड जाण्यासाठी ट्राय करेल. बघू शकता ट्रेड आपली आली आहे अल्मोस्ट कॉस्ट टू कॉस्ट येऊन लागलेली आहे. अल्मोस्ट आपल्याला 3,300 समथिंग आपल्याला प्रॉफिट दिसला होता हायला.
तिथून ट्रेड आपली रिव्हर्स फिरलेली आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपण अजून बी वेट करतोय. माझा व्ह्यू बेरीजचाच आहे. फक्त मार्केटने एवढी मोठी तर सेलिंग देऊन दिलेली आहे. निफ्टीसुद्धा त्याचा 24,000 च्या लेव्हलला होल्ड करत जवळपास. पण काही प्रॉब्लेम नाही. मी वेट करतोय अजून बी. ॲटलीस्ट 4,000 घेण्याचा ट्राय करेल आणि जो एस-एल आहे तो मी 4चा लावून दिलेला आहे. वेट करूया आपण काय होतं ते. ओके, तर आपली ट्रेड चालू आहे अजून. ₹2300-2400 प्रॉफिट आपल्याला चालू आहे. वेट करतोय अजून आपण बी. प्रॉपर आपल्याला 1:2 पर्यंत सुद्धा अजून आपल्याला टार्गेट भेटलेलं नाही आहे. ट्रेडचं लॉजिक वगैरे सिंपल तेच होतं. तसं मी परत शेवटी ट्रेडचं लॉजिक सांगून देईल. असा पण माझा प्लॅन बेरीजचा आहे. त्यामुळे वेट करतोय मी. आज सिंगल एकच एंट्री प्लॅन करू आपण. 4,000 चा एस-एल ठेवलेला आहे मी. अशा बी 2 एंट्री आपण प्लॅन करतो. त्या 2 ट्रेडमध्ये 2-2 हजाराचा आपण एस-एल लावतो. त्यापेक्षा एकच ट्रेडला मी 4चा एस-एल लावून सोडून दिलेला आहे. असं नाही की मग या ट्रेडमध्ये मी 8चा टार्गेट आहे जो फिक्सचा 8चा टार्गेट घेणार आहे. बाय चान्स आपण 8चा टार्गेट घेऊ, पण मिनिमम 4चा तरी आपण टार्गेट घेण्याचा ट्राय करू भावांनो. वेट करूया इथे जो मार्केट एक प्रकारचा रिस्की झोनला आहे. प्रीमियमसुद्धा एक प्रकारचा रिस्की झोनला आहे. 2,000 चा प्रॉफिट आपल्याला दिसतोय. वेट करूया. निफ्टी 24,000लाच होल्ड करतोय. ट्रेडिंगमध्ये आपल्या हातात तेच आहे भावांनो, की आपला जो एस-एल आहे तो जास्तीत जास्त नाही होऊ द्यायचा. मान्य आहे माझ्याकडनं बी मिस्टेक होता. पण मी त्या कंट्रोल करण्याचा ट्राय पूर्ण करत आहे भावांनो. वेट करूया अजून 2-3 स्पाइक पाहिजेल फक्त चांगल्या पद्धतीने. हा लो लवकर ब्रेक व्हायला पाहिजेल आहे. हा लो ब्रेक झाला तर एखादी अशी एखादी रेड कलरची मोठी कॅन्डल बनली तर आपल्याला चांगला प्रॉफिट होऊन जाईल. हायेस्ट प्रॉफिट आपल्याला 4,100 दिसलेला आहे आता. वेट करतोय मी अजून. बघू शकता तुम्ही स्पाइक सेन्सेक्समध्ये किती जबरदस्त स्पाइक दिसायला भेटतं आपल्याला. अल्मोस्ट 4,100 आपल्याला जस्ट टार्गेटला मार्केटने हिट केलं आणि जस्ट तो डाउन साइड येत आहे. आणि जस्ट इथे सेन्सेक्स एवढा एवढा अपसाईड जात नाही, तरीसुद्धा प्रीमियममध्ये एवढा स्पाइक आपल्याला दिसायला भेटत आहे. ओके, कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड चालू आहे. ₹1,000-1,200 आपल्याला प्रॉफिटमध्येच आहे आपण अजून. पण मग अजून बी आपल्याला जसा पाहिजे तसं मार्केट सस्टेन केलंच नाही थोडंफार सुद्धा याच्यावरती, नाहीतर आपण ट्रेल वगैरे केली असती. काही प्रॉब्लेम नाही. मी वेट करणार आहे. आणि समजा आपल्याला आता जस्ट 10 वाजत आले, जस्ट समजा कॉल वगैरे आला, तर मी इथे टार्गेट लावून ठेवेल 405, 404चा आणि जो आपण हे तर लावलेलं आहे. चला इथे जस्ट मी जो टार्गेट आहे तो बी लावून सोडून देतोय 8,061चा. म्हणजे कसं समजा मी बी बाहेर वगैरे गेलो, तर जो टार्गेट आहे, एक तर टार्गेट हिट होऊन जाईल, एक तर जो स्टॉप लॉस आहे तो हिट होऊन जाईल. ट्रेलिंगला समजा आपल्याला वेळ भेटणार नाही मध्ये. तर वेट करूया काय होतं. अजून बी 40 सेकंद बाकी कॅन्डल क्लोजला. आय थिंक आता याच्यावरती लिक्विडिटी आहे. जस्ट तुम्ही बघू शकता या स्पाइक्स अल्मोस्ट याच्यावरती लिक्विडिटी आय थिंक प्रोबॅबिलिटी इथे लिक्विडिटी हिट केली पाहिजेल. देन त्याच्यानंतर एखादा 5 एम-ए टाइप सेटअप 1 मिनिटामध्ये किंवा डायव्हर्जन वगैरे दिसला तर मग इथून सेलिंग वगैरे येऊ शकते. फक्त त्यामध्ये आपला एस-एल नको जायला. बस एवढीच आपल्याकडनं म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे. एस-एल जायला नको. कारण मार्केटमध्ये स्पाइक्स भरपूर येतात. आता ही सुद्धा इन्व्हर्टेड हॅमर तुम्हाला निगेटिव्ह वाटत असेल एक प्रकारची माझ्यासाठी तरी पण ही पॉझिटिव्हच आहे. प्रीमियममध्ये का असेना. कारण कधी-कधी काय होतं या अशा हॅमर टाइपच्या कॅन्डल बनत्या. नेक्स्ट कॅन्डल जी असते ती डायरेक्ट डाउन साइड बनून जाते. म्हणजे इथे ही नेक्स्ट कॅन्डल डायरेक्ट फुलफिल करून देते. असं दरवेळेला नाही बघायला भेटणार, पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी भरपूर वेळा तशा कॅन्डल बघितलेल्या आहे. तर बघूया आत्ता कशी कॅन्डल बनते प्रोबॅबिलिटी. ट्रेडिंगमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचा आहे भावांनो. आता मला वेट करायचं काम आहे बस बाकी काहीच करायचं नाही. कुठेच काय डिस्टर्ब चार्टला होऊ द्यायचं नाही. एंट्री केली गेली, एस-एल लावला गेला टार्गेट लावला गेला आपण फक्त आता पेशन्सली वेट करायचं आपलं काम आहे. फक्त प्रीमियमचा चार्ट आहे तो अजून तर त्या पद्धतीने डाउन साइडला गेलेला नाही. आता बघू शकता ही एक प्रकारची तुमची हॅमर कॅन्डल होती. माझा काय प्लॅन होता एक प्रकारची ही कॅन्डल फुलफिल करून देते. आता प्रीमियममध्ये तर नाही फुलफिल केली, पण मग जो स्पॉटचा चार्ट आहे आपला सेन्सेक्सचा त्यामध्ये फुलफिल करून दिलेली आहे. तर तेच सांगतो हे असं काही ज्या पॉइंट्स आहे, हे पॉइंट्स तुम्ही शिकण्याचा ट्राय करा भावांनो. ओके, बघू शकता इथे आपला जो प्रीमियम आहे तो डिके होत आहे. एक प्रकारचा मार्केट त्याच लेव्हलला आहे. मार्केट काही जास्त अपसाइडला गेलेला नाही. पण मग जो प्रीमियम आहे तो प्रीमियम तुमचा डाउन साइड जात आहे. हा जो ऑप्शन बाहेरचा सगळ्यात मोठा तोटा आहे. ही जी पहिली स्पाइक होती ती छान स्पाइक आपल्याला भेटली होती. फक्त इथे आता मार्केट किती वेळा सस्टेन करतं त्याच्यावर डिपेंड करतं. समजा मार्केट इथे बी साइडवेज राहिला, तरी हा प्रीमियम तुमचा डाउन साइड हळू येता-येता माझा जो एस-एल आहे तो एस-एल हिट करून जाईल. वेट करूया. अजून बी आपले ट्रेड चालू आहे. 10 वाजून 5 आत्ता वाजत आलेले आहे. आणि जो निफ्टीचा चार्ट आहे, निफ्टीचा चार्टसुद्धा तुमचा अपसाईड तिथेच होल्ड करतोय.
एक्झॅक्ट जिथे मी स्टॉप लॉस लावलेला आहे तिथेच सपोर्ट आहे भावांनो. आय थिंक हा काय सपोर्टलाच प्रॉपर येतो. मला स्टॉप लॉस हिट करतो आणि त्याच्यानंतर अपसाईड जाऊ शकतो प्रोबॅबिलिटी. वेट करूया. आय थिंक आपले जो फंड आहे आता 31,000च फंड माझ्याकडे उरणार आहे. 4चा एस-एल या ट्रेडमध्ये माझा जाणार आहे. ओके. तर आपली ट्रेड चालू आहे भावांनो. बघू शकता ₹800-900 रनिंग आपल्याला प्रॉफिट चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्टच म्हणता येईल ट्रेडला. जास्त करून प्रॉफिट नाही, जास्त करून लॉस नाही. म्हणजे तिथेच मार्केट भरपूर वेळा होल्ड करत आहे. स्पाइक तुम्ही बघू शकता आणि आपला जो एस-एल आहे, तो एस-एल बघू शकता किती एकदम पैशांनी राहिलेला आहे. एकदम 2-3 म्हणजे अल्मोस्ट 10 पैसे, 20 पैशांनी आपला जो एस-एल आहे, तो वाचलेला आहे. माझा प्लॅन तोच होता, की जस्ट मला वाटलं इथे सपोर्ट आहे. सपोर्टवरनं मार्केट प्रॉपर रिजेक्शन घेतलं. तर प्रॉपर तिथेच की एंट्रीमध्ये आता ही मिस्टेक आहे, की मी इथे बाय न करता समजा इथे बाय केला असता 288-290ला. तर आता तो 333 चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपला जो टार्गेट आहे, तो इथे भेटला असता. प्रॉपर रिट्रेसचा, प्रॉपर सपोर्ट रेझिस्टन्सचा वेट करा. आता जस्ट माझा तेच प्लॅन होता, की याच्यावरती बी लिक्विडिटी मार्केटने प्रॉपर लिक्विडिटी घेतली. मला वाटतं ह्याच कॅन्डलला लिक्विडिटी घेईल. नेक्स्ट कॅन्डल पडून जाईल. पण मार्केट एवढा अपसाईड गेला, मग तिथून लिक्विडिटी घेऊन डाउन साईड जातोय. आता कन्फर्म असं नाही, की या ट्रेडमध्ये मला प्रॉफिटच होईल. अजून बी प्रोबॅबिलिटी एस-एल जाऊ शकतो. वेट करूया आपण काय होतं ते. आता एस-एल का बरं जाऊ शकतो. मी आर-एस-आय बघितला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आर-एस-आय एक प्रकारचा डाउन साईड आला, एक प्रकारचा पुल बॅक घेऊ शकतो त्याच्या ई-एम-एला आणि मग हा डाउन साईड जाऊ शकतो. बघूया आता काय होतं ते. किंवा मग आता इंडिकेटर काम करतं किंवा मग प्राईस आज काम करते बघूया. प्राईस तर तशी सांगते, की मी पडणार आहे म्हणजे सेन्सेक्सचा चार्ट तर सांगतोय, की माझे डाउन साईड जाण्याचे चान्सेस जास्त आहे. इथला जो वरचा टार्गेट आहे, मी टार्गेट रिमूव्ह करून दिलेला आहे आत्ता. जस्ट अजून कावर मी गेलेलो नाही. फक्त चार्ट बघतोय. आणि जो निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो. निफ्टीसुद्धा बघू शकता 24,019 वरती चालू आहे. निफ्टीसुद्धा तुमची डाउन साईड जाण्यासाठी रेडी होत आहे. फक्त जाते का नाही प्रोबॅबिलिटी मार्केटवरती सोडून द्यायचा. एस-एल थोडा वाचला आहे आपला. एक स्पाइक पाहिजेल आहे मला. हा लो ब्रेक व्हायला पाहिजेल. याच्या खाली एस-एल पेंडिंग असतील. ते एस-एल लवकर प्रोबॅबिलिटी हिट झाली पाहिजेल आहे. इथे रिस्कीच वाटतंय मला. जस्ट मार्केटने याच्या जो लो आहे, लो ब्रेक करून हा अपसाईड नको जायला असं मला प्रोबॅबिलिटी वाटते. त्यामुळे जो आपला एस-एल वगैरे आहे तो ट्रेल करावा लागेल आपल्याला आय थिंक. किंवा मग 4,000 घेऊन आपण बाहेर निघण्याचं ट्राय करूया किंवा मग ट्रेलिंगच करू आपण 1 मिनिटामध्ये शिफ्ट होऊन. वेट करूया बरं. 15 मिनिटामध्ये तर चार्ट चांगला दिसतोय मला. 3,000. एक मोठी स्पाइक अजून एक स्कॅल्प झाली पाहिजेल. हा जो एस-एल आहे पहिले तर तो मी थोडाफार ट्रेल करण्याचा ट्राय करूया. पहिल्या वेळासारखं नको व्हायला. इथे मी 2,000 कुठे येतील आपल्याला? एक स्पाइक थोडी अपसाईड मोठी पाहिजेल आहे. मी चला इथे कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवतो. आता जस्ट कॉस्ट टू कॉस्ट थोडंफार आणून ठेवलेलं आहे. एक स्पाइकसाठी वेट करतोय मी. 400-500. चला इथे मी ट्रेल एकदम कॉस्ट टू कॉस्ट केलेलं आहे. 5,000, 300, 200. चला मी 5,300 समथिंगला विकलेले. ओके. बघू शकता स्पाइक तुम्ही. जे भेटलं ते चांगलं भेटलं. जेवढा आपण काल लॉस रिकव्हर केला, आता प्रॉफिट बघून घेऊया किती झालेला आहे. आपण गेलो ओके. तरी बी चांगला प्रॉफिट झालेला बघू शकता. ₹5,266 आपल्याला प्रॉफिट झालेला. तुम्हाला ऑर्डर बुक दाखवून देतो मी. आपण गेलो ऑर्डर्समध्ये. आपला जो टायमिंग बघू शकता तुम्ही. कुठे गेला टायमिंग? ओके 9:34 ते 10:25 ऑलमोस्ट 1 तास लागून गेला आपल्याला. 323ला बाय करून आपण 376ला विकलेला आहे. आणि जस्ट जो आपला फंड बी आता मी तुम्हाला आत्ता दाखवून देतो. पहिले प्रीमियम बघू शकता तुम्ही ₹400 आपण विकलेला आहे 376ला. ऑलमोस्ट अजून ₹25 म्हणजे अजून ₹2,500. मी ह्याच स्पाइकसाठी वेट करत होतो. पण मग तेच माझ्याकडनं ट्रेलिंगच चांगली जमत नाही. बघू शकता. माझा प्लॅन तोच होता, की याचा लो ब्रेक झाला पाहिजे. एक चांगली स्पाइक येऊ शकते. जस्ट मी इथे कुठे विकला असता माझा 8,000चा जो टार्गेट होता, इझिली ₹8,000 आपल्याला भेटले असते आज. काय करता जाऊ द्या. चला ही कॅन्सल नाही झाली काय ती? ओके. सगळ्या ऑर्डर आपल्या कॅन्सल झालेल्या आहे. तुम्हाला आता फंड दाखवतो. आपण गेलो फंडमध्ये ₹40,500 फंड आपला ऑलमोस्ट कालच्या लेव्हलला परत आलेला आहे. काल मी ₹4,800 लॉस बुक केला होता. मग आपला जो फंड आहे तो 35 पर्यंत उरला होता. आज माझा जो फंड आहे तो 43-44 झाला असता. माझीच मिस्टेक म्हणता येईल याला. आपण ट्रेलिंगला होल्डच करत नाही चांगल्या पद्धतीने. कॅन्डल जस्ट इथे बी जो ट्रेलिंग स्टॉप लॉस होता इथेच राहू द्यायला पाहिजे होता. तो हिट झाला नसता. ऑलमोस्ट 420-430ला गेला असता. तर आपला जो प्रॉफिट आहे तो इझिली हायेस्ट प्रॉफिट भेटला असता. आणि इथे जो माझा स्टॉप लॉस आहे
तो मोजून 10 पैशांनी राहिला होता. 284.25चा माझा एस-एल होता. तो हिट झाला नाही आणि तिथूनच मार्केट जो तुमचा आहे तो रिव्हर्स होऊन गेला. तुम्हाला ट्रेडचं लॉजिक शॉर्टकटमध्ये सांगून देतो मी. हा आहे सेन्सेक्सचा चार्ट. जस्ट मी Telegramवरती अपडेट केलं होतं, की ही डाउन साइडला एक ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन ऑलमोस्ट 9 जुलैपासून फॉर्म होत. एक प्रकारचं मार्केटने ती ट्रेंड लाईन आज मॉर्निंगला ब्रेक केली आणि हा एक प्रकारचा पुलबॅक होता. मग मी ती एंट्री प्लॅन केली. का माझा व्ह्यू अजूनसुद्धा बिअरिश होता त्यामुळे. मग इथे मार्केटने पुलबॅक घेतला. तिथे आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे. बस सिंपल एवढंच लॉजिक होतं. बाकी काही नाही. आपण किल स्विच आहे ते ऑन करून देऊया तुमच्या समोर. आपण गेलो ट्रेडर्स कंट्रोल, किल स्विच, ॲक्टिवेट किल स्विच आणि ते बी 2दा आपण किल स्विच ऑन करून देऊया. ओके, अजून एकदा ॲक्टिवेट. ओके, आता हा डिॲक्टिवेट होत नाही. मग बरोबर झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट डे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांबद्दल शेअर करा भावांनो. थँक यू.